हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर ईशिंग गेलेला स्कूलमध्ये, तो तसं 7:15लाच निघून गेलेला आणि आत्ता वाजत आहे 11. तर मी मध्यंतरी व्हिडिओ नाही बनवला कारण सकाळी उठली तसं टिफिन वगैरे बनवून दिला आणि टिफिन बनवत असतानाच मला एकदम ना अचानक चक्कर आल्यासारखं वाटत होतं. म्हणजे असं डोळ्याच्या समोर अंधार अंधारच. तर त्याचा टिफिन वगैरे पॅक केला, बॉटल भरलेलीच नव्हती मी आणि माहीत नाही थोडं अजीब फील होत होतं. तर मग जाऊन थोड्या वेळ अशीच लेटली. त्यानेच मग स्वतःच्या हाताने टिफिन वगैरे बॅगमध्ये टाकला, पाण्याची बॉटल वगैरे त्यानेच भरली. तर बराच वेळपर्यंत मला चांगलंच नव्हतं वाटत. तर बऱ्याच वेळपर्यंत अशीच मी बेडवरतीच होती आणि मग जेव्हा थोडं मला चांगलं वाटलं तर मग मी आंघोळ वगैरे केली आणि आत्ता आली आहे मी किचनमध्ये लंच बनवायसाठी. आणि सकाळी ईशिनला टिफिनमध्ये पोहेच दिलेले होते, तर त्याच पोह्याचा आमचा नाश्ता झाला. तर आता लंच बनवते. तर लंचमध्ये आज काय बनवू मी तोच विचार करत होते, कारण व्हेजिटेबलमध्ये फक्त बीन्स आणि पोटॅटोज आहे. तर ॲक्च्युली मी ऑर्डर केला आहे व्हेजिटेबल, पण अजूनपर्यंत आलेलं नाही आहे. तर मी व्हेजिटेबलचीच वाट बघत आहे की व्हेजिटेबल येईल तर काहीतरी चांगलं बनवेल म्हणून. पण व्हेजिटेबल अजून आलेलं नाही, तर आता मला बीन्सच बनवावं लागेल. तर बीन्स बनवते आणि वरण भाताचं कुकर तर मांडावंच लागेल, कारण बेबीसाठी आवश्यकच असते. वरण भात असलं की ते छान जेवण करून घेते मग. तर चला लवकर आता लंच बनवून घेते. खिडकी ओपन करताच वातावरण खूप सुंदर वाटत होतं आणि ऊन आलेली आहे, जसं तुम्हाला दिसत असेल. आणि जेव्हा ऊन येतं ना तेव्हा असं वाटतं की पाऊस आता येणार नाही, पण काहीतरी सांगता येत नाही. दिवसा म्हणजे असं सकाळी ऊन राहते आणि संध्याकाळी कधी कधी पाऊस पण येऊन जातो. पण वातावरण आजचं खूप छान होतं आणि ना आज थंडी वाटत होती. सकाळी जेव्हा मी उठली ना तर खूप थंडी वाटत होती मला. आणि हे बघा आमचं पिल्लू, घर आमच्या पिल्लूला कमी पडलं बसायसाठी. नुकतंच ॲमेझॉनमधून पार्सल आलेलं आणि आम्ही ते चेक पण नाही केलं पार्सल, आणि हिने बघा ह्या बॉक्सची चेअर बनवून घेतली. तर छोट्या मुलांचं हेच राहते, काही ना काही यांना कारनामे करावेसेच वाटतात आणि यांचं हेच पाहण्यामध्ये मज्जा पण येते. तर येऊ आपल्या चेअरवरती बसून मस्त एन्जॉय करत आहे आणि मी तिला पाहण्यात एन्जॉय करत होती. मज्जा येत होती मला तिची मस्ती पाहून अशी. तर लंचमध्ये आता वरण आणि भात बनवत आहे. तर वरण भातामध्ये थोडं मीठ टाकून दिलेलं आहे. त्यानंतर यामध्ये तूप टाकत आहे, म्हणजे जेव्हा हे स्टीम होतं ना तर खूप छान टेस्ट येतो तुपाचा फ्लेवर. आणि थोडं हळद टाकली आहे मी डाळीमध्ये. आणि हे आता कुकर मी कमी आचवरतीच गॅसवरती ठेवून देईल, म्हणजे हळूहळू पकत बसते. मी कधी हाय फ्लेमवरती कुठलंच काम नाही करत. म्हणजे भाजी बनवायची असेल किंवा काही पण एकदम कमी आचवरतीच माझं सगळं असते. कारण कधी कसं मी इकडेही काम करता करता मला बेबीकडे पण लक्ष देत राहावं लागते आणि कमी याच्यावरती असलं तर कसं हळूहळू होत राहते. खूप हाय फ्लेमवरती असलं तर कधी जळायची पण भीती राहते ना. तर छोटे मुलं जेव्हा घरी असतात ना आपल्या, तर थोडं कुकिंग करताना पण खूप केअरफुली करावं लागतं. तर आता बेबीसाठी फूड बनवत आहे. तर तेलामध्ये राई जिरं टाकलेलं आहे आणि हे मी बेबीसाठी ना ज्वारीपासून बनवलेलं आहे. ज्वारी आणि चण्याची डाळ आणि याच्यामध्ये बीट रूट टाकून असं तिच्यासाठी बनवलेलं आहे. पण माहिती नाही ती खाणार की नाही, पण याची टेस्ट ना खूपच छान वाटत होती. पण माझ्या बेबीचे थोडे नखरे आहेत खाण्याचे, ते कोणती वस्तू खाईल कोणती वस्तू नाही खाईल काही सांगता येत नाही. पण नेऊन पाहते, कारण आता ती बघत आहे तिची फेवरेट पोयाम, आणि पोयाम पाहता पाहता जर तिने खाऊन घेतलं तर चांगलीच गोष्ट आहे. तिची बघा खाण्याची पद्धती, मुरमुरे दिले होते तर तिने पूर्ण खाली सांडवले आणि मस्त झोपून खात होती. तर आता माहिती नाही ही खाते की नाही खात, तिला आवडेल की नाही आवडेल. आणि बेबीला पोयाम लावून दिले की मस्त एकटक बघत बसते. आता ईशिन स्कूलमध्ये गेलेला आहे. ईशिन असला की तो त्याचे आवडते चॅनल पाहत बसतो, मग इवा नाही पाहत. मग अशा वेळेस मग इवू इकडे तिकडे आपले त्रास देते मला, किंवा मग किचनमधले भांडे खेळत असते. आता दादा नाही आहे तर ती आता आपले हे, आणि तिचं हे पाहणं एक्सप्रेशन खूप भारी करते. जसं मी कॅमेरा हातात घेतला ना बघ तिचे एक्सप्रेशन
खूप वेळपासून ते हातामध्ये घेऊन आहे, पण मी वाट पाहत होती खाईल खाईल, तोंडामध्ये टाकेन, तोंडाच्या जवळ नेत होती, पण तोंडामध्ये ना अशी खात नव्हती. बघाल तुम्ही, ती ना अशी तोंडाच्या जवळ नेते पण खाली घेऊन घेत होती. म्हणजे टी व्ही पाहण्यात इतकी ते बिझी असल्यासारखेच वाटत होते. मी मोबाईल हातामध्ये पकडला शूट करायसाठी की खाईल खाईल इवा खाईल, पण ती खातच नव्हती, तोंडाच्या जवळ नेत होती, परत खाली करत होती. तर मग माझा हात दुखून गेला मोबाईल पकडून पकडून. मग हे बघा, इथे ही पाहत आहे तिचं आवडतं पोया, आणि अजूनपर्यंत तिने काही खाल्लेलं नाही. तर तिचे जे तिचं फूड होतं ते मीच फिनिश करून घेतलं, कारण ती खात नव्हती, तर मग काय करणार आहे. आणि खूप टेस्टी वाटत होते, तर मग मीच खाल्ले 2-3, आणि आहेत तरी मी थोडे जास्तच बनवलेले होते. म्हटलं तिला लागेल तर परत तिच्यासाठी देईल आणून, पण ती काही खात नव्हती, तर मग मीच खाऊन घेतले. इवाची अजूनपर्यंत आंघोळ वगैरे व्हायचीच आहे, आणि मी विचार करत होती तिला आधी चांगलं चारून वगैरे देईल आणि मग आरामात तिची आंघोळ करून देईल, कारण मग आंघोळ केली की ती लगेच झोपते ना, तर आधी तिचं जेवण वगैरे होणं आवश्यक असते. तर आता मी भाजी तर हीच बनवली, बीन्स आणि आलूची, थोडेसेच बीन्स होते, आणि इथे वरण वगैरे आहे. ईशिन पण स्कूलमधून आल्याला तो पण थकला तर बसलेला आहे, आणि मुरमुरे खात आहे. तिला मुरमुरे आणून दिले, तर ते मुरमुरे खाते, सांडवते, खाते, सांडवते, असं काम आहे तिचं. तिला कुठली वस्तू आवडली तर ती चांगली खाते, आणि नाही आवडली ना, किती आपण जबरदस्ती केलं आणि तिच्या तोंडात टाकून दिलं ना, तरी पण ती तोंडातून काढून फेकते. म्हणून मी हिला ना कधी जबरदस्तीने कुठलीच गोष्ट चारत नाही. तिच्यासमोर आणून ठेवून देते, जे जे काही बनवलेलं असलं ना आणून ठेवते. तिला वाटलं चांगलं तर ती खाते, नाही वाटलं तर ती नाही खात मग. आणि आज सकाळी मस्त ऊन निघाली होती, आणि आता ना इकडे पाऊस येत आहे. म्हटलं आज सकाळी मस्त ऊन होती आणि अचानक कसं काय पाऊस आलेला. तर येत आहे पाऊस. बरं झालं ईशिन लवकर येऊन गेला, नाही तर आज त्याने छत्री नेली नव्हती. आणि येऊ बघा मस्त डान्स करत आहे. वा 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 वा, मस्त डान्स करते का येऊ. करा करा येऊ, अजून कर का डान्स. छान डान्स करते माझी टिल्लू. तर ॲक्च्युली जेव्हा पण इव्हन्शीला डान्स कर म्हटलं की ते बरोबर आपलं हालव हुलव करते, कमर वगैरे. हे पहा, म्हटलं जसं की डान्स करते, पटकन डान्स करते, हो ना काही येऊ. तर आता बेबीला पण चारून देते. तर वरण भात पोळी आणि भाजी आहे. तर मी ॲक्च्युली बाथरूममध्ये पाणी टाकायसाठी गेली, आणि माझा मोबाईल ऑन केला आणि कॅमेरामध्ये शूट पण केलं आणि व्हिडिओ सेव्ह पण केला. म्हणजे कमालच झाली इवाची. इकडे हिला पोटी धुवायचा सुदाडा नाही, पण कॅमेरा चालू करता आला.